ते आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद करा. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हाला येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, जो दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती या नात्याने कोणाला दुःख सहन करावं लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे, कारण देवाच्या घरापासून न्याय निवाड्यास आरंभ होण्याची वेळ आली आहे, आणि तो आरंभ प्रथम आल्यापासून झाला. तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करणाऱ्याचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने करतो तर भक्ती व पापी याला ठिकाण कोठे मिळेल? यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माण करत्याला सोपते आहे. आमेन. Amen. Amen. Once upon a time, there was a kingdom with a very interesting king. एकेकाळी एक राज्य होता आणि त्या राज्याचा जो राजा आहे तो फारच इंटरेस्टिंग होता. He loved to solve puzzles. त्याला कोडे सोडवायची सवय होती. And people from all over used to come and present their puzzles, and this dude is to be happy to answer them. आणि कोडे सोडवण्याकरिता बरेच लोक जे आहेत त्याच्याकडे येत असत आणि त्याला आनंद होत असत. So once a wise man comes to him. आणि त्याच्याकडे एक सुज्ञ व्यक्ती येतो. He could speak almost 15 to 20 languages. आणि त्या व्यक्तीला जवळपास 15 ते 20 भाषा येत होत्या. How many do you know? आणि आपल्याला किती भाषा येतात? I know 4. जास्त आहे का कोण? 4 पेक्षा? So and he was very good in all of those. आणि त्या सर्व भाषांमध्ये तो चांगला होता. You could not really make out which was his real mother tongue. आणि तुम्ही हे ओळखू शकत नव्हता की त्याची मातृभाषा कोणती होती. And his face also used to not show that. आणि त्या प्रकारे कोणतंच चिन्ह जे आहे त्यांनी दिलं नव्हतं. For example, my face does not tell you that I am a Bengali, right? I am a Bengali. So हे बंगाली आहेत, यांच्या चेहऱ्यावरून तसं सूचित होतं का? All Bengalis have typical round faces. I don't have that. So मला ओळखतात मद्रासी आहे. भरपूरदा झालंय तसं. So the challenge was find out what is my mother tongue. आणि आव्हान जे आहे की त्याची मातृभाषा काय आहे हे आव्हान होतं. The king tried, many people tried, but they could not find out what was his mother tongue. राजांनी ओळखण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांनी ओळखण्याचा प्रयत्न केला, पण ते तसं करू शकले नाही. He stayed there for a few days. No one could find out. They were spying on him, trying to listen what he's trying to say, but they could not find out. आणि तो काय बोलत आहे आणि तो काय करत आहे अशा प्रकारची निगराणी त्याच्यावर ठेवण्यात आली तरी त्यांना ते शोधू शकले नाही. And the king was almost about to lose. आणि जो राजा आहे तो पराजित होणार होता. So an old man comes to the king and gives him a solution. आणि एक वृद्ध व्यक्ती येतो आणि त्याला एक तोडगा देतो राजाला. And the king takes that advice. आणि तो सल्ला जो आहे तो राजा घेतो. He calls this man. आणि त्या व्यक्तीला तो बोलावितो. And he feeds him well. He says, "What do you love to eat?" And he gives him everything that he wants. आणि त्या व्यक्तीला तो सर्व काही देण्यास तयार असतो. तुला काय खायचं आहे ते सांग, मी तुला देतो. Like us, Bara Shetti wala. He says, "I love that." आणि मग ते 12 शिट्टीचं जे भोजन आहे ते त्याला आवडत असे. So he has a wonderful meal. आणि त्याला छान जेवण मिळतं. He's full and he's satisfied. आणि तो तृप्त झाला. He's tired after eating. आणि ते भोजन केल्यानंतर तो थकला. So the king gives him a wonderful bed in the garden under a tree. आणि राजा जो आहे त्याला एक बेड देतो आणि तो झाडाखाली झोपतो. And this guy is sleeping to his content. आणि तो समाधानी किंवा तृप्त होईपर्यंत तो झोपतो. And then as the old man said, the king comes with a bucket of water. आणि मग राजा जो आहे तो एका बकेट मध्ये पाणी घेऊन येतो. And that bucket of water is very cold. आणि ते पाणी फारच थंड असतं.
and then the king pours that bucket of water on this guy who is sleeping in peace. आणि जो एकदम आरामामध्ये झोपला होता त्याच्या अंगावर एकदम थंड पाणी राजा ओततो. He forgets all the 15 languages and starts abusing in his mother tongue. आणि आपण पाहतो की सर्व भाषा जो आहे तो व्यक्ती विसरतो आणि त्या राजाला त्याच्या मातृभाषेमध्ये दाटू लागतो, फटकारू लागतो. Under pressure, our true nature comes out. आणि तणावामध्ये आपला जो खरा स्वभाव आहे तो बाहेर पडतो. And this is exactly the context that we are in India right now. आणि आपण अशाच प्रकारच्या पार्श्वभूमीमध्ये भारतामध्ये राहत आहोत. As Christians, the pressure is growing upon us. आणि ख्रिस्ती ह्या नात्याने आपल्यावर एक प्रकारचा दबाव होत आहे. It's becoming very difficult to live a Christian life. या देशामध्ये ख्रिस्ती ह्या नात्याने जगणं हे कठीण आहे. The atmosphere is changing, there is no doubt about it. आणि आपण पाहतो की आपल्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती बदलत आहे. The laws are tightening against us. आणि जे नियम आहेत किंवा कानूनी नियम ते आपल्या प्रति कडक होत आहेत. The suspicion in the minds of people is increasing. आणि आपल्या प्रति लोकांचे जे संशय आहेत ते वाढत आहेत. Misinformation is spreading. आणि सर्व प्रकारची चुकीची माहिती जी आहे ती सुद्धा पसरवण्यात येत आहे. And in many places, just because you are a Christian, you are being persecuted. आणि काही ठिकाणी फक्त तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून तुमचा छळ केला जातो. And therefore, the real question is not whether we will face persecution. Persecution will come. खरा प्रश्न हा नाही की आपण छळाचा सामना करणार का, पण छळ जो आहे तो ख्रिस्ती लोकांना त्यांच्या जीवनामध्ये येईल. But when it comes, how do we respond? What is the language that flows from our mouth? आणि ज्यावेळेस छळ येईल तर आम्ही त्याला प्रतिसाद कसा देणार आणि कोणती भाषा आमच्या मुखातून येईल. What is the true behavior that comes out is very important. आणि आपल्या आतून कशा प्रकारची वागणूक येत आहे ते फार महत्त्वाचं आहे. And sadly, if you look at the Indian context and an honest assessment, our response is not very good. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस भारतामध्ये छळ येतो तर आपल्या लोकांचा जो प्रतिसाद आहे तो योग्य नाहीये. Because of fear, we are starting to have unholy alliances. आणि आपण पाहतो की भीतीमुळे आपण अशा लोकांसोबत अलायन्सेस किंवा अशा प्रकारच्या संघटनांमध्ये चाललेलो आहोत. To be very clear and honest, we are now having an alliance with the Roman Catholic Church. What are they got to do with biblical Christianity? आणि पवित्र शास्त्रानुसार असलेला जो ख्रिस्ती धर्म आहे त्यांचा आणि रोमचा काय संबंध आहे? But yet we want to share the stage with them and join hands with them. And the other group, which is a minority group in this nation, right? The color blue that everyone uses in that culture. People want to join forces with that group. आणि अशा प्रकारच्या सर्व अशास्त्रीय युती जे आहे ख्रिस्ती लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत. So when they are doing all this, these are unholy alliances. आणि ह्या सर्व अशुद्ध युती आहेत. The second sad reality is that in anger people are responding. आणि लोक जे आहे ते रागाने प्रतिसाद देत आहेत. Unchristian words are flowing. आणि आपल्या मुखातून जे आहे अशास्त्रीय किंवा ख्रिस्ती व्यक्तीला शोभेल अशा प्रकारचे शब्द निघत नाही. We are fighting flesh with the flesh. आणि आपण देहाचा सामना देहाने करतो. And if you see the videos on YouTube, you will see how people are responding. Bad language, filthy language. आपण पाहतो की YouTube वर जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत वाचाळ किंवा घाणेरड्या शब्दामध्ये जे आहे लोक प्रतिसाद देतात. Some guy who from no angle looks like a Christian is standing up there and shouting out slogans, and Christians are joining him. आणि आपण पाहतो की काही ध्येयवाक्य बोलल्या जात आहे आणि तो व्यक्ती ख्रिस्ती पण नाही, तो ख्रिस्ती लोकांची बाजू घेत आहे आणि ख्रिस्ती लोक त्याला जे आहे त्याच्यासोबत युती करत आहे. And in frustration, many people are forgetting that we are called to bear the cross. आणि ह्या निराशेमुळे किंवा भीतीमुळे बरेच लोक विसरत आहे की आपल्याला क्रूस उचलून चालावयास सांगितलेलं आहे. So the sad reality is, rather than displaying Christ, we are defending ourselves with things that are not biblical. आणि ख्रिस्ताची घोषणा करण्याच्या ऐवजी आपण अशा प्रकारच्या गोष्टीचं समर्थन करत आहे ज्या ख्रिस्ती नाहीयेत. Now, right at the beginning, let me make it very clear. आणि ह्या ठिकाणी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. And since this is going to go online and people should listen to this. आणि ऑनलाईन वर हे जाणार आहे आणि माझी इच्छा आहे की लोकांनी हे ऐकावं. Majority of the persecution that is happening in India is because of the false gospel. आणि जे काही छळ भारतामध्ये सुरू आहे चुकीच्या किंवा असत्य सुवार्तेमुळे होत आहे.
People look at false preachers and teachers and they think these are who the Christians are. आणि लोक जे आहे खोटे संदेष्टे खोटे शिक्षक यांच्याकडे पाहतात आणि ख्रिस्ती धर्म काय आहे ते ठरवतात. Unbiblical practices that are not even there in the Bible are being shown to the world as Christian. आणि अशा प्रकारचे व्यवहार किंवा अशा प्रकारच्या विधी ज्या ख्रिस्ती नाही आहेत त्या ख्रिस्ती आहे म्हणून दाखवल्या जातात. This all fake exorcism, these all fake prophecies, this all jumping and rolling and all that nonsense, and 99% of the times the false speaking in tongues, all this people think that is Christianity. आणि जगाला असं वाटतं की उड्या मारणं, अन्य भाषेमध्ये बोलणं किंवा खोटे संदेष्टे घेऊन खोटे शिक्षण देतात. जगाला वाटतं की ते खरं ख्रिस्तीत्व आहे, And the ख्रिस्ती धर्म आहे. final thing is we are also giving a lot of false claims and assurances from the pulpits. आणि पुलपिट वरून आपण सुद्धा बरेचसे खोटे दावे करतो आणि अभिवचन देतो. For example, Christians will never be sick. No, false. अशा प्रकारचे दावे केले जातात की ख्रिस्ती लोक कधी आजारी पडणार नाही. Come to Christ and your debt will be forgiven. False. तुमचं कर्ज जे आहे ते माफ केले जाईल हे पण चुकीचं आहे. Christ will give you a job and give you a house and give you a good life. False. ख्रिस्त तुम्हाला घर देईल, काम देईल, सर्व काही देईल हे सुद्धा असत्य आहे. Because of this nonsense, persecution is increasing. आणि अशा प्रकारच्या मूर्खपणामुळे मंडळीवर छळ येत आहे. Real persecution that happens for real faith is rare, but it's still happening though. आणि खऱ्या विश्वासाकरिता फारच क्वचित छळ होतो. And therefore, as I said, what comes out of us when we are persecuted is very important. आणि ज्यावेळेस छळ होतो त्यावेळेस आमच्या बाहेर आमच्या जीवनातून काय येत आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. And therefore, this epistle, 1 Peter, is a beautiful one. आणि पेत्राचे पहिले पत्र जे आहे हे एक सुंदर पत्र आहे. It's a strong reminder to us as Christians, how do we respond when we are persecuted? आणि ज्यावेळेस मंडळी छळातून जाते त्यावेळेस आम्ही कसा प्रतिसाद द्यावा इथे आपल्याला आठवण करून दिली जात आहे. And we know Peter is writing from Rome, but he calls it as Babylon because Babylon was synonymous to persecution. पेत्र रोम या ठिकाणाहून लिहित आहे आणि तो त्या शहराला बाबेल म्हणत आहे कारण की त्यांचे जे चरित्र आहे ते सारखेच होते. Some other time we will talk more as we go verse by verse, chapter by chapter later. आणि पुढे पण आपण यामधून शिकणार आहोत, वर्स बाय वर्स आपण शिकूया. So the Christians are being persecuted in Peter's time. Nero is the emperor. नीरो राजा पेत्राच्या काळामध्ये होता आणि मंडळीचा छळ सुरू होता. Christians are falsely accused, are imprisoned, are killed, are tortured. ख्रिस्ती लोकांना ठार करण्यात आलं, त्यांचा छळ करत होते. And amidst this, Peter gives a high calling to the church. आणि ह्यामध्ये किंवा अशा स्थितीमध्ये पॉल जो आहे मंडळीला त्यांचं पाचारण दाखवत आहे. It's out this there before you. He says, you know, church, when you are suffering, suffer well. आणि तो म्हणत आहे की जर तुम्ही दुःखातून चालला आहात, तुम्ही छळातून चाललेला आहात तर तुम्ही योग्य रीतीने तुम्ही दुःख सहन करा. There is a crazy emperor Nero, madman literally, that is what history calls him. नीरो जो आहे एक वेडा सम्राट होता. He was bloodthirsty. तो रक्त पिपासू होता. He was torturous. He used to take pleasure in inflicting pain. आणि इतरांना वेदना देऊन त्यामधून तो आनंद प्राप्त करत होता. And in this situation, Peter writes to the church and says, pray for him. आणि अशा स्थितीमध्ये पेत्र मंडळीला लिहितो आणि म्हणतो की त्या व्यक्तीकरिता प्रार्थना करा. Honor him. त्याचा सन्मान करा. Wow. That's suffering well. आणि अशा प्रकारचं दुःख आपल्याला इथे पाहावयास मिळत आहे. And therefore, the emphasis of this letter, 1 Peter, is to remind the Christians, when you are suffering, learn to suffer well. आणि हे पत्र जे आहे आठवण करून देतं ख्रिस्ती लोकांना की योग्य रीतीने दुःख सहन करा. Display Christ, display the gospel when you suffer. ज्या वेळेस आपण दुःखातून जातो, छळातून जातो, ख्रिस्ताला प्रदर्शित करा, सुवार्तेला दाखवा. Same message for the church in India today. आणि तोच संदेश भारतातील मंडळांकरिता आहे. Our strength is not in numbers and morcha. आणि आमची जी शक्ती किंवा सामर्थ्य आहे संख्येमध्ये नाहीये. It's not in noise. आणि गोंगाटामध्ये किंवा आवाजामध्ये नाहीये. It's not in political favor. Which party favors us? No. आणि कोणती राजकीय पार्टी जी आहे आमच्या प्रती आहे त्याच्यामध्ये आमची शक्ती किंवा सामर्थ्य नाहीये. You know, our strength is in the holy living and calling that God has given unto us. आणि परमेश्वराने जे पाचारण आम्हाला दिलेलं आहे पवित्र जीवन
जगण्याचे त्याच्यामध्ये आमचं सामर्थ्य आहे. Oh dear Christian, don't display boards, display Christ. प्रिय ख्रिस्ती लोकांनो, तुम्ही बोर्ड दाखवू नका, तर तुम्ही ख्रिस्त दाखवा. So when persecution comes, ज्यावेळेस छळ येतो, God tests us. God pushes us to the corner. परमेश्वर जो आहे आमच्या विश्वासाची परीक्षा घेतो. And the more we understand the gospel, the more we will learn to suffer well. आणि जितकं सुंदर रीतीने किंवा चांगल्या रीतीने सुवार्थ आम्हाला कळेल, आम्ही त्याच चांगल्या रीतीने दुःख सहन करू. So I have simple points. They all begin with the letter R. आणि माझे जे मुद्दे आहेत ते अत्यंत साधे आहेत आणि इंग्लिशमध्ये आर नी सुरू होतात, पण मराठीमध्ये नाही होत. हो, मराठीमध्ये बघू कसं करता येईल आपल्याला. So 1 Peter chapter 4 verse 12, the first point, the reality of suffering. दुःख सहन करण्याचं सत्य किंवा छळाबद्दलचं सत्य. Peter says, beloved, don't be surprised. आणि पेत्र म्हणत आहे की प्रियजन हो, तुम्ही आश्चर्य मानू नका. Because suffering is not an interruption of Christian life. It is not a sudden shock in Christian life. It is part of Christian life. तो म्हणतो की ख्रिस्ती लोकांना हा अचानक बसलेला धक्का नाही आहे, तर आपल्या ख्रिस्ती विश्वासामधील हा एक भाग आहे. Simple, the world that rejected Christ will not celebrate us. ज्या जगाने ख्रिस्ताचा धिक्कार केला ते तुमचं साजरीकरण करणार नाही. Interestingly, Christians think that the world should celebrate us. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की जगाला असं वाटतं की ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की जगाने आमची वाहवा करावी. It's not going to happen. आणि ते तसं होणार नाही. And therefore Peter says, don't be surprised. आणि पेत्र म्हणतो की तुम्ही आश्चर्य करू नका. You see, there is no doubt that Christianity has been a great blessing to India. यामध्ये कोणतंही दुमत नाहीये की ख्रिस्ती धर्म जो आहे, ख्रिस्ती विश्वास भारताकरिता आशीर्वाद आहे. We have done great things in medicine, in education, in caring for the sick and the orphans and the needy. We have done too much, and missionary world has been a great blessing. Too many good things came to India because of the Christian faith. शिक्षण क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये ख्रिस्ती लोकांनी अद्भुत कार्य केलेलं आहे. And yet remember, the world will not celebrate us. आणि असं असून सुद्धा जग आमचं साजरीकरण करणार नाही. Saints in the Old Testament suffered. आणि जुन्या करारामध्ये सुद्धा जे देवाचे संत गण आहेत ते दुःखातून गेले. The saints in the New Testament suffered. नवीन करारामधील जे संत गण आहेत ते सुद्धा छळातून आणि दुःखातून गेले. Christ and his apostles suffered. ख्रिस्त आणि त्याचे शिष्य, त्याचे प्रेरित ते सुद्धा दुःखातून गेले. The early church suffered. जी आरंभिक मंडळी आहेत ती दुःखातून गेली. People who took the gospel to the whole world, they suffered. सुवार्ता सर्व जगामध्ये नेणारे देवाचे लोक, त्यांच्या जीवनात दुःख होते. Brother, do you think you are different? काय बंधुजन हो, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वेगळे आहात? Sadly, I've heard many churches these days, and I want to be very honest and blunt. These are charismatic churches who say missionaries suffered because they didn't know the power of the gospel. I've heard this personally. आणि काही कॅरिस्मॅटिक मंडळे असं म्हणतात की मिशनरी लोक दुःखातून आणि छळातून गेले कारण की त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य माहित नव्हतं. And I would say woe unto such pastors and preachers. आणि असे जे पाळक आणि मंडळे आहेत त्यांचा धिक्कार असो. You are speaking not from the spirit but from the devil himself. आणि तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे नाही तर भूतांच्या शक्तीने बोलत आहात. Because suffering is part of our faith. आणि बायबल स्पष्ट रीतीने दाखवतं की दुःख सहन करणं आमच्या ख्रिस्ती जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. Now let me be clear. When we use the word suffering in the Bible, it is always gospel suffering, suffering for the truth. आणि बायबल मध्ये नेहमी जे काही दुःख आलेलं आहे ते सत्याकरिता आणि सुवार्तेसाठी, सुवार्तेमुळे आलेलं आहे. This is not a pastor is suffering because he said stop taking medicine, I will heal you, and then the patient died and then he was beaten up. Not that kind of foolish suffering. आणि अशा प्रकारची मूर्ख छळ किंवा मूर्खपणे आलेलं दुःख नाही की पाळक म्हणतो की औषधी घेऊ नका, पेशंट मरतो आणि त्याच्या घरचे त्याला झोडपतात. And many things have happened like this. This is not biblical faith. आणि ह्या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या पवित्र शास्त्रानुसार नाहीत. These pastors and preachers are false. The Bible calls them wolves. आणि अशा प्रकारचे जे पाळक आणि सेवक आहेत ते लांडगे आहेत, ते खोटे आहेत. But Peter says, brothers, don't be surprised. परंतु बंधू जनांना पेत्र म्हणतो की तुम्ही आश्चर्य मानू नका. Because he says again in verse 12, chapter 4 verse 12, he says, this is a fiery trial. आणि तो म्हणतो की
ही जी परीक्षा आहे ही जणू काही अग्नीतून तुम्ही गेल्यासारखे आहात. Who brings this trial? आणि ही जी परीक्षा आहे आमच्या जीवनामध्ये कोण आणतो? Simple, it's God Himself. आणि बायबल सांगतं की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये ही परीक्षा आणतो. This suffering is not random suffering, it is refining suffering. ही आपोआप किंवा अचानक आलेलं दुःख किंवा छळ नाहीये, तर आम्हाला शुद्ध करणारं दुःख आणि छळ आहे. Chapter 1 verse 7, as Peter says, just like gold is put through fire and refined, so are you, my brothers and sisters. अध्याय 1 आणि 7 मध्ये पेत्र म्हणतो की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. This is a necessary test. आणि ही जी परीक्षा आहे ही आवश्यकतेनुसार आहे किंवा ही होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. You know why? Because even you and I are not sure whether our faith is genuine. Yes or no? आपल्याला सुद्धा खात्री नाही की आपला जो विश्वास आहे तो खरा आहे की नाही. What if the government would say, just like Nero did once upon a time, नीरोने ज्या प्रकारे केले होते त्या प्रकारे जर सरकार म्हणेल की the Christian will be stripped of every government benefit. जो ख्रिस्ती व्यक्ती आहे त्याच्या जीवनातून किंवा त्याला सरकारचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. What if he's taken out from every quota and scheme? आणि सर्व प्रकारच्या ज्या स्कीम्स वगैरे आहे, कोटा आहेत, त्याच्यातून त्यांना कोणतेही लाभ मिळणार नाहीत असं जर सरकारने सांगितलं. This happened in history. आणि इतिहासामध्ये हे झाले आहे. If it happens today, how many people will say I am a Christian? आणि असं झाल्यास किती लोक म्हणतील की आम्ही ख्रिस्ती आहोत? Are we willing to lose our jobs, our lands and everything for Christ? जमीन, जुमला, संपत्ती, काम ख्रिस्तासाठी आम्ही गमावण्यासाठी तयार आहोत का? I'm standing here as a preacher saying it very solidly, but even I don't know when the time comes what will happen. आणि मला सुद्धा ठाऊक नाही की ज्या वेळेस वेळ येईल तर मी काय करणार. I will not boast and say, oh my faith is strong, I will stand strong. I don't know. मला ठाऊक नाही की त्यावेळेस मी असं बोलू शकेल का की माझा विश्वास प्रबळ आहे. I would want to stand strong. मला ख्रिस्तासाठी जे आहे उभं राहायचं आहे. But when the storm comes, then only I will know. So this is a necessary test. ज्या वेळेस वादळ येईल त्यावेळेसच कळेल की मी कोण आहे आणि हे गरजेचं आहे. And it's not just a necessary test, it is a beneficial test for the church. केवळ गरजेचीच ही परीक्षा नाही, तर ही लाभदायक चाचणी किंवा लाभदायक परीक्षा आहे. Why? Because in the church, the gospel that has been preached in India right now is very, very shallow. आणि जी सुवार्ता मंडळांमध्ये पोहोचत आहे ती उथळ प्रकारची सुवार्ता आहे. We talk about a gospel. Sorry, it's not a gospel, it's a false gospel. क्षमा करा, ती सुवार्ता नाही तर खोटी सुवार्ता आहे. It talks about many blessings. ती फक्त आशीर्वादांबद्दल बोलते. It talks about financial gain. ती फक्त आर्थिक गोष्टींबद्दल बोलते. It talks about prosperity and guaranteed good health. आणि ती फक्त उन्नती किंवा आर्थिक उन्नतीबद्दल बोलते. No wonder Saturday people line up in Dapodi because they are expecting that kind of a gospel. दापोडीला त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते कारण की त्या ठिकाणी त्या प्रकारच्या सुवार्तेची अपेक्षा ते करून त्या ठिकाणी. So this is necessary, it's a beneficial one. When the trial comes, we will know, I will know, people will know which gospel are we following. आणि ही जी परीक्षा आहे ही गरजेची आहे आणि आमच्या लाभाची आहे, कारण की ज्या वेळेस परीक्षा आमची होईल त्यावेळेस कळेल की कोण देवाचे लोक आहेत. When God reveals to us the true motives of our heart. आणि ज्या वेळेस परमेश्वर आमच्या अंतःकरणातील आमची जी वृत्ती किंवा आमचे जे उद्देश आहेत ते प्रगट करेल. It's important, it's necessary. आणि त्यामुळे गरजेची ही परीक्षा आहे, ही लाभदायक आहे. I don't know where all the Babus and the Karans and the Narulas and the Silves will go when the properties will be taken away. आणि अशा प्रकारचे जे लोक आहेत, नरुला, करण आणि बाबू वगैरे, ते कुठे जातील ते ठाऊक नाही. Because the book of Hebrews clearly says that people's properties were confiscated for their faith. आणि इब्री लोकासपत्रामध्ये स्पष्ट रीतीने दाखविलेलं आहे
की लोकांनी त्यांची संपत्ती गमावली होती किंवा त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. Where will all these so-called apostles and prophets go who have amassed wealth by fooling people? Where will they go when these trials come? लोकांना फसवून ज्यांनी संपत्ती जमवलेली आहे हे प्रेषित आणि संदेश कुठे पळतील? It's a necessary trial आणि ही जी परीक्षा आहे ही गरजेची आहे. for me, माझ्याकरिता, for the church, मंडळीकरिता and for all these false people. आणि ह्या सर्व खोट्या संदेष्ट्यांसाठी ही परीक्षा गरजेची आहे. I don't know if people know, most of these false preachers have dual citizenships. Do you know that? आणि हे जे खोटे संदेष्टे आहे त्यांची दुहेरी सिटिझनशिप नागरिकत्व आहे. Some have it in Canada, some have it in UK. Something happens here, they'll run away. UK, कॅनडा वगैरे ह्या ठिकाणी त्यांचं नागरिकत्व आहे. इथं काय झालं तर ते तिकडे पळतात. So this whole false understanding of Christianity, God will give you everything, good life, good property, good health, good wealth. This will be put to test because this is not the gospel. आणि अशा प्रकारची सुवार्ता जी आहे की देव तुम्हाला सर्व काही देईल, त्या सुवार्तेची सुद्धा चाचणी किंवा परीक्षा होईल. My dear Christian, the Bible never promises comfort, it promises Christ. प्रियांनो, बायबल जे आहे आम्हाला कधीही आराम किंवा विसावा किंवा लक्झरी जीवनाचं अभिवचन देत नाही, पण बायबल आम्हाला ख्रिस्ताचं अभिवचन And देते. I like this quote, this is amazing. हे जे अवतरण आहे हे खूप सुंदर आहे. When persecution begins, the church stops playing church. आणि ज्या वेळेस छळ सुरू होतो त्यावेळेस मंडळी असण्याचं जे नाटक मंडळी करत असते ती थांबवते. You know, everywhere these great stages, lights and sofas everywhere, and these preachers sitting there and smoke and people in all these good dresses singing, falling here and there, all that natak that is going on, that will stop when persecution starts. ज्यावेळेस छळ सुरू होतो तर ते सर्व जो काही ड्रामा सुरू आहे इकडून दूर सोडत आहे, निळे पिवळे लाईट आणि स्टेज सोफा वगैरे ते सर्व चाललं जाईल. False religion will fade away. आणि जो खोटा धर्म आहे तो चालला जाईल. Genuine faith will flourish. आणि फक्त जो खरा विश्वास आहे तो उन्नत होईल किंवा तो वाढेल. Peter reminds the church, this is the reality of your suffering. आणि पेत्र जो आहे तो आठवण करून देत आहे की ही तुमच्या छळाची किंवा दुःखाची सत्यता आहे. But then we would ask Peter, why are my suffering? आणि आपण पेत्राला विचारूया की का बरं छळ येत आहे. That takes us to our next point, the reason for our suffering. आमच्या छळाची किंवा दुःखाचे कारणे. Rejoice, my dear brothers, 1 Peter chapter 4 verse 13, as you share in the sufferings of Christ. आणि ह्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये पेत्र म्हणत आहे की ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा. Why do we suffer? Because we share in Christ's suffering. का बरं आम्ही दुःख सहन करत आहे? कारण की आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झालेलो आहोत. This is known as the theology of participation in suffering. The Christian world in India doesn't know that. It's not preached. आणि हा जो सिद्धांत आहे की आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झालेले आहोत, हा सिद्धांत किंवा सत्य भारतातील मंडळांना शिकवले जात नाही. Suffering for the Christian is not punishment, it is partnership with Christ. आणि ज्यावेळेस छळ येतो, दुःख येतं, ती शिक्षा नसते, परंतु आपण ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झालेले. If you go to any church in India, 99% people will say, because you are suffering, Christ is not with you. आणि बऱ्याचशे किंवा 99% मंडळ हे सांगतील की ज्यावेळेस तुम्ही दुःखातून जाता, छळातून जाता, ख्रिस्त तुमच्या सोबत नाहीये. Peter says, brothers, you are suffering and therefore I call you elect. Chapter 1 verse 1. आणि पेत्र म्हणत आहे की तुम्ही छळातून चाललेले आणि म्हणून मी तुम्हाला निवडलेले असं घोषित करतो. See the connection. पहा किती अद्भुत रीतीने संबंध आहे. Majority of Christians in India think if I suffer, God is not with me. But the Bible says because you're suffering, it is proof that God is with you. And this is gospel suffering. I'm not talking about the other kind. आणि बायबल सांगत आहे की तुम्ही जर दुःखातून चाललेले आहात तर काही मंडळी शिकवतात की देव तुमच्या सोबत नाही, पण बायबल शिकवतं की देव तुमच्या सोबत आहे. We need to walk with Christ. आम्हाला ख्रिस्तासोबत चालण्याची आवश्यकता आहे. And just as Christ suffered for us, आणि ज्या प्रकारे ख्रिस्त जो आहे आमच्या करिता त्यांनी दुःख सोसले, that gave us atonement and redemption, त्याने आम्हाला तारण दिले, मुक्ती दिली, we suffer with him. आणि आता आपण त्याच्या सोबत
दुःख सहन करत आहे. He suffered for us, we suffer with him. This is our partnership in the sufferings of Christ. तो आमच्या वतीने त्याने दुःख भोगले आणि आपण त्याच्या सोबत जे आहे दुःख सहन करत आहे. The cross always precedes the crown. आणि आपण पाहतो की क्रूसानंतर जे आहे मुकुट येतं. We can read this on the slide. It's a beautiful thing. Before the exaltation of Christ, he became empty. आपण पाहतो की ख्रिस्ताला उंच करण्याच्या आधी तो रिक्त झाला. Before his glorification, he was grieved. त्याचं गौरवीकरण होण्याआधी तो दुःखातून गेला. Before he was given a crown of glory, he was given a crown of thorns. आणि त्याला गौरवाचा मुकुट देण्याआधी त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला. Before he was clothed in splendor, he was stripped naked. ऐश्वर्य आणि गौरवामध्ये त्याला किंवा ऐश्वर्य आणि गौरव प्राप्त होण्याच्या आधी आपण पाहतो की तो नग्न झाला. What do we expect, brothers and sisters? आणि बंधुजन हो, आपण काय अपेक्षा करत आहे? We are his disciples. आपण त्याचे शिष्य आहोत. Suffering comes before honor. दुःख जे आहे सन्मानाच्या आधी येतं. Humiliation before glory. गौरवाच्या आधी आपण पाहतो की आपल्याला नम्र करण्यात येतं किंवा दुःख किंवा दैन्य अवस्थेमधून देव आपल्याला नेतो. Before Christ praises us, we will go through pain. देव किंवा ख्रिस्त आपली प्रशंसा करण्याच्या आधी तो आपल्याला वेदनेतून घेऊन जाईल. And before the fullness will always come the furnace. पूर्णतेच्या आधी नेहमीच एक दुःख किंवा अग्नी आपल्या जीवनामध्ये येईल. We partner with Christ. ख्रिस्तासोबत आपण दुःख सहन करत आहोत. It's a great blessing. आणि हा मोठा आशीर्वाद आहे. The world persecuted Christ, they will persecute us. जगाने ख्रिस्ताचा छळ केला आणि जग आपलाही छळ करेल. So when we are persecuted, the natural response is to defend. आणि ज्या वेळेस आपण दुःखातून जातो आपण स्वतःची आत्मरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. We do this verbally or politically or whatever way possible. आपण आपल्या शब्दाद्वारे किंवा राजकारण्यांचा वापर करून किंवा जे काही शक्य होईल त्या रीतीने आपलं समर्थन किंवा आत्मरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. See, let the world misunderstand our faith. That's fine. जगाला आमचा विश्वास काय आहे ते समजू द्या. They might not understand. जग आमचा विश्वास काय आहे समजणार त्यांना कळणार नाही. My Savior stood silent. माझा तारणारा जो आहे तो नम्रपणे शांत होता. When people persecuted him, he stayed silent. He showed who he is in his silence. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस जग ख्रिस्ताचा छळ करत होतं त्यावेळेस ख्रिस्त जो आहे तो नम्रपणे त्या ठिकाणी स्तब्ध आणि स्थिर शांततेमध्ये उभा होता. What do you expect should we do? आणि आपण काय करावं? Now someone will say, Pastor, you're taking this too much to the other extreme, should we not fight for our rights and all that. Read church history. Rights never mattered eventually. आणि तुम्ही म्हणाल की काय आपण आपल्या हक्कांसाठी लढायचं नाही का? मंडळीचा इतिहास वाचा. कोणीच हक्काकरिता उभे राहिले नाही. Nobody cares. The persecutor never cares. The persecutor never cares. आणि जे छळ करणारे होते त्यांनी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. Therefore, why are we suffering? का बरं आम्ही दुःखातून चाललो आहे? You and I get an opportunity to partner with Christ. आणि याचं कारण हे आहे की आम्ही ख्रिस्ताचे दुःखामध्ये वाटेकरी आहोत. Therefore, when you and I suffer, ज्यावेळेस तुम्ही आणि मी दुःखातून जाऊ, we rejoice not in the pain. The pain breaks us. आम्ही वेदनेमुळे आनंदित होणार नाही. But we rejoice in the privilege that I am there because my Savior suffered. आणि हा एक विशेष अधिकार ख्रिस्ती ह्या नात्याने आम्हाला प्राप्त झालेला आहे की माझा ख्रिस्त हा दुःखातून गेला आणि मी त्याच्यासोबत वाटेकरी आहे. Your loss and pain on earth is gain in heaven, my brother and sister. आणि ह्या ठिकाणी जे काही आम्ही गमावतो स्वर्गामध्ये देव जो आहे ते सर्व काही भरून काढतो. This is very deep. None of us will ever understand how can I partner with Christ in suffering. हे अत्यंत गहन आहे आणि बरेच लोक हे समजू शकणार नाही की ख्रिस्ताच्या दुःखामध्ये मी कशा रीतीने वाटेकरी आहे. We will never comprehend, but the Bible teaches it. आम्हाला ते पूर्णपणे कधीच समजणार नाही परंतु बायबल इथे स्पष्ट करत आहे. And therefore we go to the third point and ask ourselves,
when I suffer, how do I respond? आणि ज्या वेळेस मी दुःखातून जाईल त्यावेळेस मी कसा प्रतिसाद द्यावा. What an amazing answer Peter gives. Chapter 4, verse 19. आणि 4 आणि 19 मध्ये किती अद्भुत असं उत्तर पेत्राने दिलेलं आहे. Therefore, let those who suffer according to God's will entrust their souls to God Himself. आणि तो म्हणतो की ह्यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख भोगणाऱ्यांनी सत्कृत्य करीत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपून द्यावे. Don't panic, don't retaliate, don't be fearful, but entrust yourself. सूड घेऊ नका, तुम्ही घाबरू नका, परंतु तुम्ही आपल्या निर्माणकर्त्याला आपला प्राण सोपून द्या. Entrust. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपून द्यावे. It means to give what is valuable to somebody to take care of. आणि जे काही अत्यंत मूल्यवान आहे ते जो सांभाळू शकतो त्याच्या हाती द्यावे. So when I am suffering, what do I entrust to God? आणि ज्या वेळेस मी दुःखातून जातो मी देवाला काय देत आहे? I give my soul and my spirit to Him. मी माझा जीव प्रभूला सोपवितो. I give my future to Him. मी माझं भविष्य त्याच्या हाती सोपवितो. My reputation. Reputation. Now, माझं नाव. Okay. you know, because people will have allegations and Christ will make sure that nothing wrong will come against that allegation. आणि लोक जे आहे माझ्यावर आरोप लावतील आणि मी माझं नाव सुद्धा ख्रिस्ताकरिता देवाला सोपून देतो. We'll read what is written next, please. आणि पुढे जे विधान आहे ते आपण वाचणार आहोत. Our endurance does not keep us. आमची चिकाटी आम्हाला ठेवत नाही किंवा टिकून ठेवत नाही. Our faith does not keep us. आमचा विश्वास जो आहे तो आम्हाला टिकून ठेवत Our नाही. commitment does not keep us. आमचं समर्पण आम्हाला टिकून ठेवत Only नाही. Christ can keep us. केवळ ख्रिस्त आम्हाला टिकून ठेवतो. In our suffering, आमच्या दुःख सहन in the most करण्यामध्ये extreme of our situations, आणि आमच्या अत्यंत भयंकर अशा स्थितीमध्ये it is not we who hold on to Christ. आम्ही ख्रिस्ताला धरून राहत नाही. He holds on to us. आणि त्या स्थितीमध्ये ख्रिस्त आम्हाला धरून राहतो. There should be an amen and a hallelujah for that. आणि त्याकरिता आम्ही आमेन आणि हालेलुया म्हणावं. He holds on to us. आणि अशा स्थितीमध्ये ख्रिस्त आम्हाला धरून राहतो. What a beautiful thought, my brothers and sisters. He holds on. किती सुंदर हा विचार आहे की ख्रिस्त आम्हाला त्या स्थितीमध्ये धरून राहतो. Therefore, Peter says, entrust yourselves to God and He is faithful. आणि तो पेत्र म्हणतो की आमचा जो विश्वासू निर्माण करता आहे त्याला आपला जीव जो आहे तुम्ही समर्पित करा किंवा सोपून द्या. We love to boast a lot. आणि आपल्याला खुशालकी मारायची खूप सवय आहे. And when you listen to a lot of testimonies in churches, it is about my faith, my commitment, my sacrifice. आणि आपण ज्या सर्व साक्ष आहेत ते सर्व स्वकेंद्रित असतात. Honestly, tell me, even in the best of our days, you and I have been unfaithful, yes or no? आणि आमच्या सर्वोच्च दिवसांमध्ये सुद्धा किंवा सर्वात चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा आम्ही अविश्वासूपणे आपण वर्तलेलो आहे. When God has given us the greatest blessings, even in spite of good salary, good life, comfort, we forget Him. आणि सर्व आराम, विसावा, लक्झरी, चांगले जॉब, चांगले पगार दिले तरी आम्ही देवाला विसरतो. Even when God is faithful to us, we have been unfaithful so many times. आणि देव आमच्या प्रती विश्वासू असताना सुद्धा अनेकदा आम्ही त्याच्या प्रती अविश्वासू कृत्य केलेले आहे. Do you think you can stand firm when trials come? ज्यावेळेस छळ येईल, परीक्षा होईल, तर काय तुम्ही असा विचार करता का की तुम्ही स्थिर राहाल? Your faith, your commitment, your endurance is nothing. तुमचा विश्वास, तुमची चिकाटी आणि तुमचं समर्पण ते त्या ठिकाणी तुम्हाला टिकून ठेवणार नाही. We stand because Christ holds on to us. आपण टिकून राहू विश्वासामध्ये कारण की ख्रिस्त आम्हाला धरतो. Simple. When we are going through persecution, ज्यावेळेस आम्ही दुःखातून जाऊ, trust God, entrust your soul unto Him. देवावर विश्वास ठेवा आणि आपला जीव त्याला सोपवा. I read about this most extreme example of this kind of truth. आणि एक अत्यंत महत्वाचं असं सत्य विधान किंवा उदाहरण मी ऐकलं. There was a missionary family, and when the parents were out, their older daughter was alone at home. एक मिशनरी कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामधील माता पिता ज्यावेळेस बाहेर होते
त्यांची कन्या, त्यांची मुलगी एकटी घरामध्ये होती. People came लोक आले and abused her. आणि तिचा छळ केला. The one that we read in the papers, that kind of stuff. आणि ज्या प्रकारच्या घटना आपण पेपरमध्ये वाचतो त्याच प्रकारच्या. You know what she said? आणि ती काय म्हणाली? When they were destroying my body, I knew my soul was safe in the hands of Christ. आणि ती म्हणाली की ज्या वेळेस ते लोक माझ्या शरीराचा नाश करत होते, माझा आत्मा ख्रिस्ताच्या हातात होता. Even giving this example, I feel unworthy to give it because, brothers and sisters, I know I'm not there. हे उदाहरण देण्याकरिता पण मी असं समजतो की मी अयोग्य आहे, कारण की मी त्या ठिकाणी नाही आहे. Do you think this is that girl's understanding or her faith? No. तुम्हाला वाटतं का त्या मुलीची ही समज होती? You know, in church history, when people were being cut, when they were being torn apart, when they were being shredded to pieces by animals, their faith was strong. Why? You know why? Not because they were great people, because they knew God. It was God who kept them firm. आणि मंडळीच्या इतिहासामधून सुद्धा आपण जात असताना असे लोक आपल्याला पाहावयास मिळतात की त्यांना छिन्न भिन्न करण्यात आलं, त्यांना हिंस्र पशु समोर टाकण्यात आलं, आणि ते स्थिर राहिले. काय ते फार महान लोक होते का? नाही. देवाने त्यांना राखलं. God is faithful. देव विश्वासू आहे. That is our God. आणि तो आमचा देव आहे. Not my faith. माझा विश्वास नाही, Not my endurance. माझी चिकाटी नाही. I entrust my soul into the hands of my Savior. मी माझा जीव विश्वासू निर्माण करत्याला सोपवितो. You've heard about the name Polycarp, right? पॉलिकार्प याबद्दल तुम्ही ऐकलं असावं. He was a bishop in the early church. बिशप होता तो आरंभिक मंडळीमध्ये. He was tied at the stake and they were going to burn him, and they said, brother, deny Christ and we shall leave you. त्याला धरण्यात आले आणि त्याला मारण्यात आलं, पण त्याला त्याआधी असं सांगण्यात आलं की तू ख्रिस्ताचा धिक्कार कर. He said, 86 years I served Christ and he never left me. आणि तो म्हणाला की 86 वर्ष ख्रिस्ताची सेवा मी केली, परंतु त्यांनी मला कधीही त्यागलं नाही. He never did anything wrong to me. त्यांनी कधीही माझ्या प्रती जे आहे वाईट केलं नाही. How can I curse the king who saved me? आणि जो राजा ज्याने मला वाचविलं, मी त्याचा त्याग किंवा त्याला कसं काही नाकारू. And they burned him alive. आणि पॉलिकार्पला जिवंत जाळले. Oh, great Polycarp. No. God gave him that faith. मग आपण काय म्हणावं? महान पॉलिकार्प नाही, देवाने तो विश्वास त्याला दिला. When the time comes, and it will soon come in India, our Christ will make sure we stand strong. आणि ख्रिस्तच आहे जो आम्हाला त्या स्थितीमध्ये राखेल. And therefore we go to the final point. When we go through all this, there is a reward. आणि ह्या सर्व गोष्टींमधून आम्ही जात असताना पेत्र आम्हाला दाखवितो की आमच्याकरिता पारितोषिक ठेवण्यात आले. 1 Peter chapter 5 verse 10. 5:10. And after you have suffered for a little while, the God of all grace who has called you will himself restore, confirm, strengthen and establish you. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करेल. This is the anchor of this epistle. 1 Peter. What is the anchor? Suffering is temporary, glory is eternal. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की जे महत्वाचं सत्य आहे की दुःख जे आहे ते काही काळाकरिता आहे, पण गौरव हे सार्वकालिक आहे. You'll suffer for a little while. तुम्ही थोड्या वेळाकरिता दुःख सोसत आहात. But then Peter makes it sure that he writes it very clearly. He himself, God himself, Christ himself will restore you. आणि पेत्र म्हणत आहे की ख्रिस्त आमची पुनर्स्थापना करेल. See, God does not make light of our suffering. Understand this. In eternity that we are going to spend with Christ and all the glory and blessings that we shall receive, this suffering is but temporary. आणि ज्या वेळेस आम्ही ह्या दुःखाची तुलना सार्वकालिक जीवनामध्ये प्राप्त होणारा ऐश्वर्य आणि गौरवासोबत करतो, तर हे शुल्लक किंवा थोडं वाटतं. This verse tells me that when you and I suffer, God will never ever abandon us. आणि ज्या वेळेस आम्ही दुःखातून जातो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला सोडणार नाही. The fire refines, but it will never consume us. आणि जी अग्नी आहे, दुःखाची अग्नी, ती आम्हाला शुद्ध करेल, पण ते कधीच आमचा नाश करणार नाही. And you know, Peter knows
These पेत्रालाही people, ठाऊक होतं, these people are currently going through suffering. पेत्राला ठाऊक होतं की ते लोक जे आहे दुःखातून आणि छळातून चाललेले And आहेत. therefore he uses all these words. He says he will restore you, confirm you, strengthen you, establish you. आणि पेत्र जो आहे अशा प्रकारचे शब्द त्या ठिकाणी त्याचा उपयोग करत आहे की ख्रिस्त जो आहे तुम्हाला पूर्ण करेल, दृढ करेल, सबळ करेल, तुमची पुनर्स्थापना करेल. God doesn't say go through the fire and I forget you. He will never forget us. आणि देव असं म्हणत नाही की तुम्ही अग्नीतून जा आणि मी तुम्हाला विसरेल. We'll read what is there. It's a beautiful thought. आणि पुन्हा एकदा हे विधान आपण वाचूया. सुंदर विचार या ठिकाणी आहे. In the fire, when we run away from him, he restores us. ज्या वेळेस अग्नीमध्ये आम्ही त्याच्यापासून दूर पळून जातो, तो आमची पुनर्स्थापना करतो. When we feel shaken, he confirms us. ज्या वेळेस आमचा विश्वास हलतो त्यावेळेस तो आम्हाला स्थिर करतो. When we go weary, and we will, he strengthens us. ज्या वेळेस आम्ही अशक्त होतो तो आम्हाला सामर्थ्य पुरवितो. And when everything falls apart, he establishes us. ज्या वेळेस सर्व काही विस्कळीत होतं तो आम्हाला पूर्ण करतो, पुनर्स्थापना करतो. When we are suffering, it feels that everything is gone. But when everything is gone, God starts working. आणि दुःखामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही सर्व काही गमावलेलं आहे, परंतु देव त्याची पुनर्स्थापना करतो. When we are broken, bruised, and battered because of persecution, Christ says, brothers, sister, I will restore you. आणि ज्या वेळेस आपण दुःखातून, वेदनेमधून आणि सर्व प्रकारच्या शारीरिक यातनेमधून जातो, ख्रिस्त म्हणतो मी तुमची पुनर्स्थापना करेन. And Peter says, this creator, why creator is important? Because the persecutor might even kill us. आणि निर्माणकर्ता का महत्वाचा आहे? कारण की जो छळ करणारा आहे तो आपल्याला ठार करेल. But he is the creator. He will raise us. तो निर्माणकर्ता आहे आणि तो आपल्याला पुन्हा उठवेल. All we should say, God, you are so wonderful. आणि आपण सर्वांनी हेच म्हणावं की देवा तू किती महान आहेस. His gospel is so marvelous. प्रभू तुझी सुवार्ता अद्भुत आहे. Suffering saints will become reigning saints. आणि जे दुःखातून जाणारे संत आहेत ते राज्य करणारे संत बनतील. What an amazing God. किती अद्भुत देव आहे. And therefore, my dear brothers and sisters, our call is to suffer well. आणि आमचं हे पाचारण आहे की योग्य रीतीने चांगल्या प्रकारे दुःख सहन करणे. It means when we go through suffering, our heart still trusts God. ज्यावेळेस आम्ही दुःखातून जातो आम्ही प्रभूवर आपली भिस्त आपण ठेवूया. Our mouth still blesses him. आणि दुःखातही आमच्या मुखाद्वारे त्याची प्रशंसा होऊ द्या. And in fact, Peter reminds the church, he says, even in that do good. आणि पेत्र म्हणतो की त्या स्थितीमध्ये पण तुम्ही सत्कर्म करा, सत्कृत्य करा. This is suffering well. आणि अशा रीतीने आपण पाहतो की पेत्र मंडळीला शिकवत आहे की तुम्ही चांगल्या रीतीने किंवा योग्य रीतीने दुःख सहन करा. So remember the reality. हे जे सत्य आहे याची आठवण ठेवा. Suffering is part of our calling. It's our Christian life. दुःख सोसणे, सहन करणे आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा अविभाज्य भाग आहे. Rejoice in the reason for our suffering. We suffer with Christ. We partner in his suffering. आणि आमच्या दुःखाचं किंवा छळाचं जे कारण आहे त्याची आठवण करा. आम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी आहोत. And this is very important. Respond with righteousness. आणि त्यामुळं तुम्ही धार्मिकतेने किंवा नीतिमत्वतेद्वारे तुम्ही प्रतिसाद द्या. Peter says, entrust yourselves to God and do what is good. आणि तो म्हणतो की तुमचा जीव प्रभूला सोपा आणि सत्कृत्य करा. Oh my, I tell you, when I see certain things, I get so angry. You feel like responding in the flesh. But God says, brother, don't do that. Respond with goodness. ज्या वेळेस मी काही अशा गोष्टी पाहतो माझ्या देहाद्वारे, पापी स्वभावाद्वारे प्रतिसाद द्यायची इच्छा होते, परंतु देव मला आठवण करून देतो की कृपेने प्रतिसाद दे. And finally, dear brothers and sisters, rest in our reward. आणि जे पारितोषिक प्रभू देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही विसावा घ्या. Our glory is coming soon. आमचं गौरव लवकरच येत आहे. All we can say is, Maranatha, come Lord Jesus, come. Let this happen very soon. This life is getting so difficult. Times are getting so hard. But every generation faces that. आणि आम्ही हे म्हणू शकतो की ये प्रभू येशू ये, कारण की जो समय आहे अत्यंत कठीण आहे. The world will try to give us pain, but they will see our peace. जे जग आहे आम्हाला वेदना देतं, परंतु एक दिवशी
ते आमची शांती सुद्धा पाहतील. And in that peace, they will see Christ, just like they saw Stephen gloriously shining. स्तेफनाप्रमाणे त्या वेदनेमध्ये आणि छळामध्ये सुद्धा तो स्थिर होता. Let us suffer well. आणि अशा रीतीने आम्ही ख्रिस्ताकरिता योग्य रीतीने किंवा चांगल्या प्रकारे दुःख सहन करू शकतो. We'll pray for ourselves. आपण आपल्यासाठी प्रार्थना करूया. We'll pray for our dear brothers and sisters in many states who are suffering. ह्या देशामधील अनेक राज्यामध्ये आपले बंधू भगिनी जे आहेत ते दुःखातून चाललेले आहेत. Their families are suffering, their children are suffering. त्यांचे लेकरं, त्यांचे कुटुंब दुःखातून चालले आहेत. And in light of what we heard, we'll pray for all that, and I request Pastor Mangesh to pray for us. आणि आपण ते समजून ह्या वेळेस प्रार्थना करूया. थोर प्रभू, आम्ही ख्रिस्ताद्वारे तुझ्या सम्मुख येतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, ख्रिस्तामध्ये तू आम्हाला जी कृपा दिलेली आहे ती केवळ आमचं तारण व्हावं. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. केवळ अशीच ती कृपा नव्हे तर दुःख सहन करण्याकरिता ही कृपा तू आम्हाला पुरवलेली आहे. स्वर्गीय प्रभू, ह्या वचनामधून तू आम्हाला पुन्हा एकदा ख्रिस्ती दुःखाबद्दलचं शिक्षण, छळाबद्दलचं शिक्षण तू दिलेलं आहे. प्रिय प्रभू, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रिय प्रभू, प्रार्थना करतो की प्रिय प्रभू आम्हा सर्वांना हे सत्य वचन जे आहे स्वीकारण्यास तुझ्या आत्म्याने सहाय्य कर. प्रिय प्रभू, आमचा विश्वास तू दृढ कर, आम्हाला ख्रिस्तामध्ये आढळ कर आणि पावलाप्रमाणे प्रिय प्रभू आम्हा सर्वांना कबुली देण्यास सहाय्य कर की जगणे हे माझ्याकरिता ख्रिस्त आहे आणि मरणे हा लाभ आहे. प्रिय प्रभू, तुझ्या वचनाने तुझ्या मंडळांना आणि पुणे रिफॉर्म बॅप्टिस्ट चर्चला तू शुद्ध कर. प्रिय प्रभू, दुःखाच्या आणि परीक्षे